पाहणार आहोत. बघा चॅटिंग करत असताना सिम्बॉल्सचा वापर करतो. तर ते काय आहे? कशासाठी? कोणतं हे सिम्बॉल्स आहे? व्हेरी गुड, स्माइली, हॅपी, व्हेरी गुड पार्थ, सिमरन. छान, छान. व्हेरी गुड. हे कसलं सिम्बॉल्स आहे? स्माइलीचं सिम्बॉल्स आहे. नेक्स्ट आहे हे कसलं सिम्बॉल्स आहे? सांगा बरं पटकन. चॅट बॉक्समध्ये आन्सर द्यायचा आहे. सॅड. व्हेरी गुड. सॅड हे कसलं सिम्बॉल्स आहे? अनहॅपी. सॅडचं सिम्बॉल्स आहे. नेक्स्ट आहे हे कसलं सिम्बॉल्स आहे? पटकन चॅट बॉक्समध्ये आन्सर द्यायचा आहे. हे कसलं सिम्बॉल्स आहे? व्हेरी गुड, व्हेरी गुड. अँग्री, व्हेरी गुड. व्हेरी गुड, व्हेरी गुड. राग, व्हेरी गुड. छान, सुंदर. बघा आपण ही काय पाहिली वेगवेगळे हे सिम्बॉल्स पाहिले. हे आहे स्माइलीचं सिम्बॉल्स, हे आहे सॅडचं सिम्बॉल्स आणि हे काय आहे? अँग्री रागाचं सिम्बॉल्स आहेत. हेच काय आहेत? रस आहेत. आणि रसविचारमध्ये ह्या सर्व भागांचा आपल्याला काय करायचं आहे? विचार करायचा आहे. त्याचे स्पष्टीकरण पाहायचं आहे आणि त्याची वेगवेगळी उदाहरणं आहेत. कोणकोणते दिलेली ती उदाहरणं आपल्याला काय करायची आहेत? पाहायची आहेत. आता पहिल्यांदा रस कोणते कोणते आहेत? ते आपल्याला काय करायचं आहे? पाहायचं आहे. ओके. आपण आता थोडा पुढे जाऊया. 1 सेकंड हां, 1 मिनिट. ओके. बटन प्रेस होत नाहीये. थोडासा प्रॉब्लेम झालेला आहे लॅपटॉपचा. 1 सेकंड. ही कला आहेत. त्या कलेचं आपल्या कुठे वृद्धिंगत होत असते? तर ह्या शालेय वयापासूनच म्हणजे शाळेचे जे वय आहे आपलं, तेव्हापासूनच ही अनुभव क्षमता काय होत असते? वृद्धिंगत होत असते आणि या दृष्टीने रसास्वाद ही संकल्पना आपण समजून घेणार आहोत. बघा, मानवाच्या अंतःकरणात ज्या भावना स्थिर व शाश्वत स्वरूपाच्या असतात, त्यांना स्थायी भाव असे म्हणतात. बघा, ज्या भावना म्हणजे मानवाच्या अंतःकरणात म्हणजे मनामध्ये ज्या भावना असतात, त्या स्थिर आणि कशा असतात? शाश्वत स्वरूपाच्या असतात. त्यांना काय म्हणतात? स्थायी भाव असे म्हणतात. बघा, आपण जे मगाशी सिम्बॉल्स पाहिले, रागाचं सिम्बॉल्स, दुःख, आनंद इत्यादी काय वेगवेगळ्या त्या कला असतात किंवा त्या भावना असतात. बघा, कोणत्याही कलेचा आस्वाद घेताना या भावना जागृत होतात व त्यातून रसनिष्पत्ती होते. म्हणजे कोणत्याही कलेचा जेव्हा आपल्याला आस्वाद घ्यायचा असेल, म्हणजे लाभ घ्यायचा असेल, तेव्हा ते काय होते? त्या भावना आपल्या जागृत होतात. आता फॉर एक्झाम्पल आपल्याला डान्स करायचा आहे. तर काय डान्स करण्यासाठी आपल्यामध्ये काही उत्साह येतो, आनंद निर्माण होतो आणि त्यातूनच काय होत असते? त्या रसनिष्पत्ती होत असते. ओके. आता स्थायी भाव आणि रसनिष्पत्ती यांचा काय संबंध आहे? बघूया आपण आता. स्थायी भाव. स्थायी भावमध्ये येतं विस्मय, भय, रममान, कंटाळा. इकडे आहे उत्साह, आनंद, शोक, राग. बघा ह्या काय स्थायी भाव हे झाल्यानंतर त्याच्यातून जे काही रसनिष्पत्ती होते आणि त्या रसनिष्पत्तीमधून काय होतात, हे सगळे रस आहेत, ते काय होतात? प्रगट होतात. स्थायी भावांची उत्कट स्थिती म्हणजे रस होय. तर आता कोणकोणते रस आहेत बघा, हे काय आहेत? रसाचे प्रकार आहेत. किती रसाचे प्रकार आहेत? तर 9 रसाचे प्रकार आहेत. पहिला रस आहे करुण रस, दुसरा आहे शांत रस, तिसरा आहे रौद्र रस, चौथा आहे हास्य रस,
5वा आहे अद्भुत रस, 6वा आहे बीभत्स रस, 7वा आहे भयानक रस, 8वा आहे शृंगार रस आणि 9वा आहे वीर रस. रस किती आहेत? 9 प्रकारचे रस आहेत. त्यांची ही काय आहेत? सर्व हे नावे आहेत. हे काय सगळे रस आहेत. 9 प्रकारचे वेगवेगळे रस आहेत. आता आपण ह्या प्रत्येक रसाचं उदाहरण, त्याची माहिती पाहणार आहोत. बघा, तुम्हाला स्क्रीनवर एक चित्र दिसतंय? स्क्रीनवर चित्र दिसतंय, चॅट बॉक्समध्ये टाइप करायचं आहे. येस, नो. स्क्रीनवर चित्र दिसतंय तुम्हाला? दिसतंय? येस, व्हेरी गुड. तर काय दिसतंय त्या चित्रामध्ये तुम्हाला? कोण आहे त्या चित्रामध्ये? काय करतीये ती आणि असे हातवारे करून, डोळे असे हे करून हसतीये, डोळे करतीये, कशा पद्धतीने ती करतीये? तर काय दिसतंय तुम्हाला त्या चित्रामध्ये सांगा बरं? कोण आहे ती? हां? मुद्राज. व्हेरी गुड. एक्सप्रेशन. व्हेरी गुड. डिफरंट एक्सप्रेशन. व्हेरी गुड. भरतनाट्यम करती है. ओके. व्हेरी गुड. कोण आहे ही एक? नृत्यांगना. व्हेरी गुड. कथकली एक्सप्रेशन, इमोशन्स. व्हेरी गुड. छान. सुंदर. बघा ती काय कोण आहे ही एक? नृत्यांगना आहे आणि ही नृत्यांगना काय डान्स करत असताना तिच्या ज्या काही चेहऱ्यावरती वेगवेगळ्या प्रकारच्या ह्या भावमुद्रा आहेत, त्या मुद्रांना काय म्हणतात? रस म्हणतात. काय म्हणतात? ज्या ती मुद्रा करते वेगवेगळ्या प्रकारच्या, त्यांना काय म्हटलेलं आहे? रस म्हटलेलं आहे. तर बघा, शृंगार रस म्हणजेच काय? शृंगार करताना दाखवलेला आहे. तो काय आहे? शृंगार रस. हास्यरस. हास्य म्हणजे काय? हसणे. मग इथं ती काय करत आहे? हसत आहे. हास्यरस. हास्य लाफ्टर म्हणजे ती हसण्याची मुद्रा दाखवत आहे. इकडे काय आहे? करुण रस. इकडे करुण रस. करुण म्हणजेच काय? शोक, दुःख. दुःख रसाची तिने काय केलेली आहे इथे? मुद्रा दाखवलेली आहे. इकडे आहे अद्भुत वंडर म्हणजे अद्भुत रस म्हणजे आश्चर्य. अद्भुत म्हणजेच काय? आश्चर्य. तिला आश्चर्य वाटलेलं आहे. त्याची ती भावमुद्रा तिने चेहऱ्यावरती तिच्या काय आहे? आश्चर्य दाखवलेलं आहे. इकडे आहे बिभत्स, डिस्गस्ट. बिभत्स रस म्हणजेच काय? किळसवाणा रस. म्हणजे असं म्हणतो ना आपण शी, त्या पद्धतीने तिची ती भावमुद्रा चेहऱ्यावरती आलेल्या आहे तिच्या. इकडे आहे ब्रेव्हरी म्हणजे वीररस म्हणजे वीररस म्हणजेच काही शूरतेचं, पराक्रमाचं ते तिने ॲक्शन केलेलं आहे म्हणजे मुद्रा केलेली आहे. नंतर आहे रौद्र अंगार म्हणजे रौद्र म्हणजे रुद्र रूप तिने काय केलेलं आहे? धारण केलेलं आहे आणि त्याप्रमाणे तिच्या चेहऱ्यावरती काय तशा पद्धतीची भावमुद्रा आहे. रौद्र रूप रसाची भावमुद्रा आहे. इकडे आहे भयानक, फिअर म्हणजे भयानक म्हणजेच काय एकदम घाबरणारी, भीतीदायक अशी मुद्रा आहे. नंतर आहे शांत, पीसफुल म्हणजे शांतपणे ती काय करत आहे मुद्रा, शांत रसाची ही काय आहे मुद्रा आहे. अशा पद्धतीने ही नृत्यांगना आहे. तिने वेगवेगळ्या प्रकारचे रस दाखवण्याचे काय केलेलं आहे इथे प्रयत्न केलेला आहे आणि आपण त्याच्याप्रमाणे काय करणार आहोत आता पुढे शिकणार आहोत. ओके, चला आता पुढे जाऊया. आता आपल्याला ह्याचं प्रत्येक रसाचं आपल्याला स्पष्टीकरण पाहायचं आहे. त्याची माहिती घ्यायची आहे. ओके. ठीक आहे. चला पुढे जाऊया आपण आता. आधी आपण त्याची इन्फॉर्मेशन बघूया आणि मग पुढे जाऊया. बघा, साहित्यामध्ये गद्य, पद्य घटकांचा रसास्वाद घेताना आपण अनेक रस अनुभवतो. साहित्यामध्ये म्हणजेच कोणते? गद्य, पद्य म्हणजे गद्य म्हणजेच काय? पाठ म्हणजे धडा आणि पद्य म्हणजेच काय? कविता. ज्या आपण शिकत असतो त्यावेळेस काय वेगवेगळ्या हे जे काही रस असतात, त्या प्रत्येक रसाचा आपण काय करत असतो? अनुभव घेत असतो. म्हणजे प्रत्येक रस कोणता आहे ते आपल्याला एखाद्या कवितेतून, एखाद्या पाठातून कळत असतं. तर बघा, गद्य-पद्य घटकातून चपलकपणे व्यक्त होणारा आशय, 2 ओळींमधील गर्भित अर्थ, रूपकात्मक भाषा, पद्य घटकांतील अलंकार, सूचकता, प्रसाद, माधुर्य हे काव्यगुण पदोपदी काय येत असतात? आपल्या प्रत्ययास येतात. अर्थपूर्ण रचनांचा रसास्वाद घेण्याची कला आत्मसात झाली, की त्यामुळे मिळणारा आनंद
अवर्णनीय असतो. म्हणजे एखादी कला आता आपल्याला समजा हे शिकायचं आहे नाटक, म्हणजे नाटकात काम करायला किंवा ॲक्टिंग करायला शिकायचं आहे. तर काय एखादी कला आपण ती आत्मसात केली. आपण क्लासेस लावले आणि नंतर त्या पद्धतीने आपण वेगवेगळ्या म्हणजे भाग घेत गेलो छोट्या-छोट्या नाटकांमध्ये. तर काय त्याचा आपल्याला वेगळा आनंद मिळतो. जोपासली गेली तर नात्यांमधील, व्यक्ती-व्यक्तींमधील भावसंबंधांचे काय होते? दृढीकरण होते. ओके. पाठ्यपुस्तकातील प्रत्येक पाठ, कविता, प्रत्येक घटक यांकडे पाहण्याची, अर्थ समजून घेण्याची ही आस्वादिक दृष्टी विकसित झाली, तर भाषेचा आपल्याला काय होईल? खरा आनंद प्राप्त होईल. ओके. आता आपण पुढे जाऊयात. प्रत्येक रसाचा आपण आता पाहायचं आहे उदाहरण आणि त्याचे जे भाव आहेत, स्थायी भाव आहेत ते आपल्याला पाहायचे आहेत. रस म्हणजे चव किंवा रुची. आपण बघा चव किती असतात, चवी अनेक प्रकारच्या असतात म्हणजे गोड, कडू, आंबट, तिखट, तुरट, खारट अशा 6 प्रकारच्या चवी आपण अनुभवतो. त्याचप्रमाणे काव्याचा आस्वाद घेताना वेगवेगळे रस आपण अनुभवतो. त्यातील भावनांमुळे साधारणपणे 9 प्रकारचे रस आपल्याला दैनंदिन जीवनात आणि साहित्यात अनुभवायला मिळतात. बघा पहिला आहे करुण रस. करुण म्हणजेच काय रे? शोक, दुःख, वियोग, दैन्य, क्लेशदायक घटना. शृंगार रस म्हणजे स्त्री-पुरुषांना एकमेकांविषयी वाटणाऱ्या आकर्षणाचे, प्रेमाचे, भेटीची तळमळ, विरह, व्याकुळ मन ह्याला कोणता रस म्हणतात? शृंगार रस. वीर रस म्हणजेच काय? जिथे पराक्रम, शौर्य, धाडस, लढाऊ वृत्ती ह्या गोष्टी असतात. तिथे कोणता रस असतो? वीररस असतो. हास्यरस. हास्यरस म्हणजेच काय? विसंगती, विडंबन, असंबद्ध घटना, चेष्टा, मस्करी जिथे चालते तिथे हास्यरस येतो. रौद्ररस. रौद्ररस म्हणजेच काय? क्रोधाची तीव्र भावना, निसर्गाचे प्रलयकारी रूप. बघा आपल्याकडे आता तौक्ते वादळ येऊन गेलेलंच आहे. ते निसर्गाचे प्रलयकारी रूप म्हणजे रौद्र रूप त्याने ते धारण केलं होतं. भयानक म्हणजे भयानक वर्णने, भीतीदायक वर्णने, मृत्यू, भूतप्रेत, स्मशान, हत्या हे सगळे कोणते रस आहे? भयानक रसाचा हा स्थायी भाव आहे. बिभस्त, किळस, तिरस्कार, जागृत करणाऱ्या भावना. अद्भुत रस, अद्भुतरम्य, विस्मयजनक, आश्चर्यकारक भावना. शांत रस, शांत म्हणजे भक्तिभाव व शांत स्वरूपातील निसर्गाचे वर्णन. बघा रस ही संकल्पना संस्कृत साहित्यातून आलेली आहे. रस ही संकल्पना कुठून आलेली आहे? संस्कृत साहित्यातून आलेली आहे. ती शिकवताना प्रामुख्याने कवितांची उदाहरणे दिली जातात. रस शिकवताना ही कोणती उदाहरणं दिली जातात? कवितांची उदाहरणं दिली जातात. याचा अर्थ रस फक्त काव्यातच असतो असे नाही, तर तो सर्व प्रकारच्या साहित्यात असतो. साहित्य म्हणजेच काय? गद्य आणि पद्य दोन्ही घटकांमध्ये म्हणजे धड्यामध्ये देखील आणि कवितांमध्ये देखील रस हा असतोच असतो. तसेच कधी-कधी या 9 रसांव्यतिरिक्त अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या भावभावनाही असू शकतात. कोणत्याही साहित्यामध्ये एक किंवा अधिक रस असू शकतात. कवितेतील रस हा विशिष्ट शब्दांत नसतो. उदाहरणार्थ कवितेत वीर हा शब्द आला म्हणजे
त्या कवितेत वीररस असेलच असे नाही. तसेच हुंदका हा शब्द आला म्हणजे तिथे करुण रस असेलच असे नाही. बघा, रसाचा शब्दशः अर्थ आहे चव किंवा रुची असा आहे. व्यवहारात गोड, आंबट, खारट, तुरट, तिखट व कडू असे 6 रस आहेत. या 6 रसांमुळेच आपणास पदार्थांची काय करते? गोडी किंवा चव कळते. यालाच आपण रसास्वाद म्हणतो. साहित्य वाचल्याने, ऐकल्याने किंवा पाहिल्याने मानवी अंतःकरणातील भावना उद्दीपित होतात व त्यातून काय होते? रसनिर्मिती होते. मानवी मनात काही भावना कायमच्या वास करीत असतात. उदाहरणार्थ प्रेम करण्याची, रागावण्याची, हसण्याची, दुःखाची, पराक्रमांची इत्यादी या मनातील काय स्थिर व शाश्वत भावनांचाच काव्यशास्त्रात काय केलेला आहे? स्थायी भाव असे म्हणतात. साहित्य कृतीच्या वाचनाने स्थायी भाव जागृत होतात व रसनिर्मिती होते. बघा आता पहिला रस आहे करुण रस. करुण रस म्हणजेच काय बघा? दुःख हा या रसाचा काय आहे? स्थायी भाव आहे. करुण म्हणजेच काय? शोक किंवा दुःख, वियोग, संकट, हृदयद्रावक प्रसंगातून करुण रसाची निर्मिती होते बघा. म्हणजे ज्या ठिकाणी मृत्यू झाला असेल किंवा अ, अजून काही वेगळ्या आपल्या जवळचं कोणी गेलं असेल, वाईट घटना घडली असेल एखाद्याच्या बाबतीत, तर तिथे कोणता रस होतो? करुण रस येतो. बघा ते उदाहरण दिलेलं आहे. "आई तुझं लेकरू एडं गं कोकरू, रानात फसलंय रस्ता चुकलंय सांग मी काय करू?" बघा अतिशय जे लहान वासरू आहे ते काय झालेलं आहे? रानामध्ये काय रस्ता चुकलेला आहे. ते फसलेलं आहे तिथे आणि ते विचारतंय, "आई तुझं लेकरू जे कसं आहे वेडं आहे आणि ते कसं रानामध्ये फसलंय. रस्ता चुकलेला आहे तो. आता मी काय करू?" म्हणजे त्यातून त्याचं काय होत आहे? त्यातून त्याचं दुःख व्यक्त होत आहे. म्हणजेच कोणत्या रसाची निर्मिती झालेली आहे? करुण रसाची निर्मिती झालेली आहे. पुढचं उदाहरण आहे बघा, आई म्हणूनी कोणी, आईस हाक मारी, ती हाक येई कानी, मज होय शोक करी. बघा म्हणजे जी त्या हे जे वाक्य आहे, त्या ओळीमध्ये काय सांगितलेलं आहे, आई म्हणजे देवाघरी गेलेली आहे आणि तो असं हृदयातून एकदम अर्धा हाक मारत आहे, की मी आता आई म्हणून कोणाला हाक मारू? आणि ती हाक माझ्या काय येत आहे सारखी कानाजवळ येत आहे आणि मला तो शोक अनावर होत आहे. म्हणजेच काय त्यातून कोणता रस व्यक्त होत आहे? तर करुण रस त्यातून व्यक्त होत आहे. दुसरा रस आहे शृंगार रस. शृंगार रसाचे काय स्थायी भाव कोणते आहेत? तर प्रेम आणि विरह हे या शृंगार रसाचे काय आहेत? स्थायी भाव आहेत. उदाहरण बघा, नटले मी तुमच्यासाठी राजसा विदा रंगला ओठी. बघा म्हणजेच काय? इथे काय दिलेलं आहे? शृंगार रसाचं हे उदाहरण आहे. म्हणजे मी कोणासाठी नटलेली आहे? एका स्त्री कशी सुंदर छान नटापटा करते तिच्या पतीसाठी, त्याच पद्धतीने इथे ते उदाहरण दिलेलं आहे प्रेमाचं. नटले मी तुमच्यासाठी राजसा विदा रंगला ओटी. म्हणजे मी तुमच्यासाठी नटलेली आहे, शृंगार केलेला आहे आणि तोंडामध्ये काय आहे? विडा रंगला ओठी आणि ओठामध्ये काय आहे? विडा आहे. सुंदरा मनामध्ये भरली, हवेलीत शिरली, जरा नाही ठरली. एक जी सुंदर आहे, ती काय झालेली आहे? त्या व्यक्तीच्या मनामध्ये भरलेली आहे. ती हवेलीत शिरली, पण ती तिथे काय झाली नाही? थांबली नाही. हे कशाचं उदाहरण आहे? शृंगार रसाचं उदाहरण आहे. तिसरं आहे वीर रस. वीर रसाचा स्थायी भाव काय आहे? तर उत्साह हा या रसाचा काय आहे? स्थायी भाव आहे. पराक्रम, शौर्य, धीरोदत्त प्रसंग यांच्या वर्णनातून या रसाची काय झालेली आहे? निर्मिती झालेली आहे. ओके. बघा, मराठी भाषेतील जे काही पोवाडे असतात, समरगीते म्हणजे आपण शिवाजी महाराजांचा पोवाडा आहे. शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती. जी काही समरगीते आहेत, वेगवेगळ्या प्रकारची गीते आहेत, म्हणजे शूरवीरांवर आधारित, जे देशासाठी लढले ते अमर हुतात्मे झाले. हे जे काही उदाहरणं आहेत, ती काय पराक्रमाची आहेत, ती शौर्याची आहेत त्यांच्या. त्यांना कोणता रस म्हणतात? वीररस म्हणतात. नेक्स्ट बघा आहे चौथा आहे हास्यरस. हास्यरस म्हणजेच काय? आनंद. आनंद हा या रसाचा काय आहे? स्थायी भाव आहे.
व्यंगदर्शन, विडंबन, विसंगती, चेष्टा, विनोद यांच्या वर्णनातून हास्यरसाची काय झालेली आहे? निर्मिती झालेली आहे. बघा हास्यरस म्हणजेच काय? ज्याच्या हास्य म्हणजे शब्दावरूनच आपल्याला त्याचा अर्थ समजला पाहिजे. हास्य म्हणजे काय? हसणे. हे कशाचं आहे? आनंदाचं. आनंद हा या रसाचा काय आहे? स्थायीभाव आहे. आणि जे काही आपण वेगवेगळ्या चेष्टा, मस्करी करतो, ते ह्या कशातून? हास्यरसातून निर्मिती त्यांची होते. बघा, उदाहरण बघा, बोक्यानी काढले एक दुकान, पण मिळतात फक्त उंदराचे कान. आता याच्यावरून काय करता येईल आपल्याला? हसूच येईल की नाही? हसणंच येणार. कारण बोक्याने काय काढलंय? दुकान. पण त्या दुकानामध्ये काय मिळतात? फक्त उंदराचे कान. कारण उंदीर काय खातात? सॉरी ते बोका. बोका म्हणजेच कोण? मांजर. मांजर काय खाते? उंदरांना पकडते. म्हणून तिच्या दुकानामध्ये काय मिळतात? फक्त उंदरांचे कान मिळतात. 5वं आहे रौद्र रस. रौद्र रस म्हणजेच काय? राग. राग ह्या रसाचा काय आहे? स्थायीभाव आहे. बघा उदाहरण काय आहे? मनीषाच्या त्या वर्तनाकडे आई डोळे वटारून पाहत होती. म्हणजे मनीषा जी नावाची मुलगी आहे, तिने काय केलेलं होतं? वाईट वर्तन केलेलं होतं. म्हणजे काहीतरी आईच्या विरुद्ध केलेली गोष्ट होती. म्हणून आई काय तिच्याकडे अगदी डोळे वटारून पाहत होती. म्हणजे रागाने पाहत होती. म्हणजे तो कोणता रस झाला? रौद्र रस झाला. भयानक रस. 6वा आहे भयानक रस. भय किंवा भीती हा या रसाचा काय आहे? स्थायीभाव आहे. भूत, प्रेत, स्मशान, सूड, मृत्यू, राक्षस, हत्या यांच्या वर्णनातून काय भयानक रसाची निर्मिती होते. भयानक रस बघा, आपल्याला एखाद्या गोष्टीची भीती वाटत असते आणि नक्की तीच गोष्ट आपल्याला समोर दिसते किंवा आपण जात आहोत आणि तिथून अंत्ययात्रा जात आहे. तर अशी काय वाटते आपल्याला? भीती वाटते. स्मशान असेल जवळ, तर आपल्या मनामध्ये लगेच भीती निर्माण होते. म्हणजे हे कोणता रस झालं? भयानक रसाचं भयानक रस ह्याला म्हणतात. तिथून भयानक रसाची निर्मिती झाली बघा. उदाहरण काय आहे दिलेलं? शांताबाई भीतीने ओरडली. एक किंकाळी फोडून ती विलक्षण वाहने पळाली. म्हणजेच काय? ती शांताबाई आहे, ती काय झाली? एक किंकाळी फोडली तिने आणि ती तिथून काय? धावत सुटली. कारण का? ती भीतीने ओरडली होती. तिला भीती वाटली. ती घाबरली होती. 7वं आहे बिभत्स, किळस हा या रसाचा काय स्थायी भाव म्हणजे आपण म्हणतो ना शी, ई, घाण आहे सगळीकडे. त्या पद्धतीने हा बिभत्स रस म्हणजे किळस हा या रसाचा काय आहे? स्थायी भाव आहे. उदाहरणार्थ मुंबईचा कामगार चाळीतल्या 10x12च्या घरात कचऱ्याच्या ढिगाऱ्या शेजारी ओकारी आणणाऱ्या दुर्गंधीत आयुष्यभर खितपत पडलेला असतो. म्हणजेच बघा उदाहरणच बघा किती घाणेरडं दिलेलं आहे ते. म्हणजे किळसवाणं वाटतंय. आपण साधं उदाहरण वाचतोय ते, तर आपल्या नजरेसमोर काय ह्या सगळ्या गोष्टी समोर येतायत आपल्या. म्हणजेच कोणतं उदाहरण आहे ते घाणीचं, किळसवाणं आपल्याला घाण वाटते म्हणजे बिभत्स. बिभत्सचं हे उदाहरण आहे. नेक्स्ट बघा अद्भुत रस. अद्भुत रस म्हणजेच काय? विस्मय, आश्चर्य हा या रसाचा काय आहे? स्थायी भाव आहे. परीकथा, अरेबियन नाईट्स, अलीबाबा 40 चोर, अल्लाउद्दीनचा चिराग यांच्या वर्णनातून अद्भुत रसांची काय झालेली आहे? निर्मिती झाली. बघा तुम्ही त्या गोष्टी वाचलेल्याच असतील. परीकथा म्हणजे काय? त्याच्यात आश्चर्य आहे, काहीतरी नवीन आहे, वेगळं आहे. आणि हा या रसाचा अद्भुत रसाचा स्थायी भाव काय आहे? विस्मय, आश्चर्य. हा या रसाचा काय आहे? स्थायी भाव आहे. त्याच्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी येतात? तर परीकथा, अरेबियन नाईट्स, अलीबाबा 40 चोर, अल्लाउद्दीनचा चिराग यांच्या वर्णनातून अद्भुत रसांची काय झालेली आहे? निर्मिती झालेली आहे. उदाहरणार्थ असा गाणं माहिती असेल तुम्हाला सर्वांना ते. असावा सुंदर चॉकलेटचा बंगला. छोटी-छोटी मुलं ऐकतात हे गाणं. चंदेरी सोनेरी चमचमदा चांगला. पण चॉकलेटचा बंगला कधी होईल का? नाही होणार, हो की नाही? चंदेरी सोनेरी चमचमता चांगला म्हणजे चांदीसारखा, सोन्यासारखा तो काय आहे? चमचमत आहे आणि चमचमणारा चांगला बंगला आहे. हे कसं आहे? आश्चर्यचकित आहे, अद्भुत आहे. ते कधी होऊ शकत नाही. फक्त आपण त्याची काय करू शकतो? कल्पनाच म्हणजे करू शकतो. नंतर आहे शांत रस. भक्तिभाव, प्रसन्नता, शांती या रसाचे काय आहे ते स्थायी भाव आहेत. परमेश्वर विषयक भक्ती, भाव असलेली गाणी किंवा वातावरण हा रस आढळतो बघा. याच्यामध्ये कोणती गाणी आढळतात? तर त्याच्यामध्ये काय?
प्रार्थना असते. शांतमध्ये काय प्रार्थना, भक्ती, प्रसन्नता यांच्या गोष्टींचा काय होतो समावेश होतो. फॉर एक्झाम्पल बघा प्रार्थना आहे आपली सर्वात्मका शिवसुंदरा स्वीकार या अभिवादना तिमिरांतुनी तेजाकडे प्रभू आमुच्याने जीवन आहे. काय आहे हे शांत रसाचं म्हणजे प्रसन्नता, मनाला प्रसन्नता आणणारी काय आहे ही प्रार्थना आहे. बघा आता तुम्ही सर्वांनी पाहिलं आहे रस आणि त्याचे स्थायी भाव. तर यांच्या काय करायच्या आहेत आपल्याला जोड्या लावायच्या आहेत. सर्वांनी चॅट बॉक्समध्ये ॲन्सर द्यायचा आहे. ओके बघा. करुण रसाचा स्थायी भाव काय असेल रे? करुण रस. करुण रस म्हणजेच काय? करुण रसाचा स्थायी भाव काय असेल? शोक, दुःख. व्हेरी गुड. छान. सुंदर ओंकार. शोक म्हणजेच दुःख. व्हेरी गुड. हे कशाचं उदाहरण आहे? करुण रसाचं उदाहरण. करुण रसाचा हा काय आहे? स्थायी भाव आहे. ओके. व्हेरी गुड. नंतर आहे शृंगार रस. शृंगार रसाचं काय उदाहरण येईल? काय आहे स्थायी भाव? शृंगार रसाचा स्थायी भाव काय असेल? प्रेम. व्हेरी गुड, व्हेरी गुड. प्रेम. शृंगार रसाचा स्थायी भाव काय आहे? प्रेम. छान, सुंदर. वीर रस. वीर रसाचा स्थायी भाव काय असेल? वीर रसाचा स्थायी भाव काय असेल? सांगा बरं? वीर रस. वीर रस म्हणजेच काय? वीर, वीर. भीती नाही. वीर म्हणजे भीती नाही. शौर्य. व्हेरी गुड. वीर म्हणजेच काय? वीर रसाचं उदाहरण काय आहे? शौर्य. छान. नंतर आहे हास्य. हास्य रसाचं काय असेल? स्थायी भाव हास्य रसाचा स्थायी भाव काय असेल? हास्यरस. आनंद. व्हेरी गुड. हास्य म्हणजेच आनंद. छान. रौद्र. रौद्र रसाचा स्थायी भाव काय आहे? रौद्र रसाचा स्थायी भाव काय असेल? रौद्र रस. रौद्र रसाचा स्थायी भाव काय असेल? रौद्र, राग. व्हेरी गुड. राग. भयानकचा स्थायी भाव काय असेल? भयानक, भयानक. भयानक म्हणजे भीती. व्हेरी गुड. भय, भीती. छान. बिभस्त. बिभस्तचा स्थायी भाव काय आहे? बिभस्त. किळस. व्हेरी गुड. व्हेरी गुड. सुंदर. किळस. अद्भुत. अद्भुत रसाचा स्थायी भाव काय असेल? अद्भुत रसाचा स्थायी भाव? अद्भुत. विस्मय. व्हेरी गुड. आश्चर्य. व्हेरी गुड प्रशांत. व्हेरी गुड. समृद्धी. व्हेरी गुड. हर्षद. छान. व्हेरी गुड. अद्भुत. आणि शांत रसाचा स्थायी भाव काय असेल? सांगा शांत रसाचा स्थायी भाव काय असेल? शांत रस. शांत. भक्तिभाव. व्हेरी गुड. शम, प्रसन्नता. छान, सुंदर. व्हेरी गुड. शांत रसाचा स्थायी भाव काय आहे? शम, प्रसन्नता. व्हेरी गुड. सर्वांना समजलेला आहे रस आणि त्याचे स्थायी भाव काय आहेत सर्वांना समजलेले आहेत. आता तुम्ही मला उदाहरणं, त्यांची जी उदाहरणं आहेत, तो कोणत्या रसाचं उदाहरण आहे ते मला सांगायचंय बघा. खाली दिलेली उदाहरणे आपल्याला वाचायची आहेत आणि त्यातील भाव समजून घेऊन त्यातील रसाचे आपल्याला नाव लिहायचं आहे. बघा, दिवा जळे मम व्यथा घेऊनी असशील जागी तुही शयनी पराग मिटल्या अनुरागाचे उषा शांत वेचुनी गुंफुनी. हे कोणत्या रसाचं उदाहरण आहे? चॅट बॉक्समध्ये ॲन्सर द्यायचं आहे. कोणत्या रसाचं उदाहरण आहे? दिवा जळे मम व्यथा घेऊनी
असशील जागी तुही शयनी, पराग मिटल्या अनुरागाचे, उषा शांत वेचुनी गुंफुनी. कोणत्या रसाचं उदाहरण आहे? शृंगार रसाचं. मनस्वी, व्हेरी गुड, व्हेरी गुड. अजून प्राजक्ता शृंगार, प्रशांत शृंगार, सिमरन शृंगार, सडाप शेख, सृष्टी शृंगार. व्हेरी गुड, छान, सुंदर. बघा हे कशाचं उदाहरण आहे? कोणत्या रसाचं उदाहरण आहे हे? दिवा जळे मम व्यथा घेऊनी, असशील तुही, असशील जागी तुही शयनी, पराग मिटल्या अनुरागाचे, उषा शांत वेचुनी गुंफुनी. हे कोणत्या रसाचं उदाहरण आहे? शृंगार रसाचं. व्हेरी गुड, गुड, छान. बघा दुसरं आहे, जोवरती हे जीर्ण झोपडे अपुले, दैवाने नाही पडले, तोवरती तू झोप घेत जा बाळा, काळजी पुढे देवाला. हे कोणत्या रसाचं उदाहरण आहे 2 नंबरचं? बघा परत एकदा रिपीट करते. जोवरती हे जीर्ण झोपडे अपुले, दैवाने नाही पडले, तोवरती तू झोप घेत जा बाळा, काळजी पुढे देवाला. हे कोणत्या रसाचं उदाहरण आहे? करुण, दुःख, शांत नाही, पूर्वा, समर्थ, घाणेकर, करुण, समृद्धी, करुण. व्हेरी गुड. हे कोणत्या रसाचं उदाहरण आहे? कोणत्या रसाचं हे उदाहरण आहे? करुण रसाचं उदाहरण आहे. छान, व्हेरी गुड, सुंदर. तिसरं बघा, लाडका बाळ एकुलता, फाशीची शिक्षा होता, कवटाळूनी त्याला माता, अति आक्रोशे रडते केविलवाणी, भेटेन 9 महिन्यांनी. कोणत्या रसाचं हे उदाहरण आहे? लाडका बाळ एकुलता, फाशीची शिक्षा होता, कवटाळूनी त्याला माता, अति आक्रोशे रडते केविलवाणी, भेटेन 9 महिन्यांनी. हे कोणत्या रसाचं उदाहरण आहे? करुण रस, शोक, पटापट बोला. वीर रस. कोणत्या रसाचं उदाहरण आहे हे? येस, वीर रस, दुःख, बिभत्स, आनंद. हे कोणत्या रसाचं उदाहरण आहे? वीर रसाचं. व्हेरी गुड. ज्यांनी वीर रस हे आन्सर दिलेलं आहे, व्हेरी गुड. चौथं बघा, ही बोटे चघळत काय बसले, हे राम रे लाळ ही शी शी, तोंड अति अमंगळ असे, आधीच हे शेंबडे आणि काजळ ओघळे वरुणी हे, त्यातूनही हे रडे. हे कोणत्या रसाचं उदाहरण आहे? अगदी सोपं आहे. अगदी बिभत्स, बिभत्स. व्हेरी गुड आर्यन. समीक्षा, व्हेरी गुड. हे कोणत्या रसाचं उदाहरण आहे? बिभत्स रसाचं उदाहरण आहे. कोणत्या रसाचं? बिभत्स. छान, व्हेरी गुड. नेक्स्ट बघूया आपण. सर्वांना समजलेलं आहे? छान. पुढचं बघा, आम्ही कोण म्हणून काय पुसता, दाताड वेंगाडूनी, फोटो मासिक पुस्तकांतन, तुम्ही का आमचा पाहिला. कोणत्या रसाचं उदाहरण येईल हे? आम्ही कोण म्हणून काय पुसता, दाताड वेंगाडूनी, फोटो मासिक पुस्तकांत न तुम्ही का आमचा पाहिला. कोणत्या रसाचं उदाहरण आहे? पटकन आन्सर द्यायचंय. अगदी सोपं. हास्यरस. व्हेरी गुड. शेख, व्हेरी गुड. शेख, व्हेरी गुड. घाणेकर, व्हेरी गुड. वैदे, व्हेरी गुड. समृद्धी, व्हेरी गुड. कोणत्या रसाचं उदाहरण आहे हे? हास्य रसाचं उदाहरण आहे. कारण हसण्यासारखं आहे ना तिथे, म्हणून हास्य रसाचं उदाहरण आहे. नेक्स्ट बघा, असावा सुंदर चॉकलेटचा बंगला, चॉकलेटच्या बंगल्याला टॉफीचं दार, पेपरमिंटच्या अंगणात फुलं लाल लाल. हे कोणत्या रसाचं उदाहरण आहे? अगदी सोपं. आश्चर्य, अद्भुत रस. व्हेरी गुड. हे कोणतं उदाहरण आहे? अद्भुत रसाचं उदाहरण
आहे. छान सुंदर सुंदर समीक्षा हर्षदा. छान, छान. नेक्स्ट बघा. हे कोणत्या रसाचं उदाहरण आहे? अद्भुत रसाचं उदाहरण आहे. 7वं बघा. ओढ्यांत भालू ओरडती, वाऱ्यात भुते बडबडती, डोहात सावल्या पडती. हे कोणत्या रसाचं उदाहरण आहे? ओढ्यांत भालू ओरडती, वाऱ्यात भुते बडबडती, डोहात सावल्या पडती. कोणत्या? भयानक रस. व्हेरी गुड, व्हेरी गुड मनस्वी, समर्थ, आष्का, शेख, घाणेकर. व्हेरी गुड भूमी. हे कोणत्या रसाचं उदाहरण आहे? भीती, भयानक रसाचं उदाहरण आहे. 8वं बघा. पाड सिंहासने दुष्ट ही पालती ओढ, हत्तीवरुनी मत्त नृप खालती, मुकुट रंकासदे करटी भूपात्रवती, झाड खटखट तुझे खड्ग शूद्रा, धडधड फोड तट रुद्र चहूकडे. कोणत्या रसाचं उदाहरण येईल हे? चॅट बॉक्स मध्ये आन्सर द्यायचंय पटकन. रौद्र रस, रौद्र रस, रौद्र रस. पाड सिंहासने दुष्ट ही पालती ओढ, हत्तीवरुनी मत्त नृप खालती, मुकुट रंकासदे करटी भूपात्रती, झाड खडखट तुझे खड्ड क्षुद्रा, धडधड फोड तट रुद्र चहूकडे. कोणत्या रसाचं? रौद्र रसाचं. व्हेरी गुड, खूप सुंदर. नंतरचं आहे. जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्म तीरती वाढो, भूता परस्परे जडो, मैत्र जीवांचे. हे कोणत्या रसाचं उदाहरण आहे? हे काय आहे? हे पसायदान मधल्या ओळी आहेत. त्या कोणत्या? शांतरस. व्हेरी गुड समीक्षा, समृद्धी, स्नेहा, प्राजक्ता, घाणेकर, शेख. छान, सुंदर, अपूर्वा. हे कोणत्या रसाचं उदाहरण आहे? शांत रसाचं उदाहरण आहे. छान, व्हेरी गुड, सुंदर. सर्वांना रस समजलेला आहे? जे आपले रस आपण जे बघितलेला आहे रसविचार, तो सर्वांना समजलेला आहे लेसन? लेसन समजलेला आहे सर्वांना?